असं काहीच होईल अजिबात वाटलं नव्हतं. हे बघून तर चक्का धक्काच बसला. मस्त सकाळी जाऊन दूध आणलं आणि त्यानंतर मी चहा करायला घेतला. चहा तर एकच नंबर झाला होता. ह्या मॅडमनी काय पिलं होतं काय माहिती, असला खतरनाक डान्स करत होती ना. म्हणलं चला चालू द्या. मग मी आंघोळ बिंघोळ करून घेतली होती देवगाचा. ह्या मॅडमनी हे बघा उद्योग करून ठेवला. हाय नाही तेवढी देवाऱ्यातली देव खाली गेली. हिला तर काम वाढवायला सांगावं, काम तर काय करू लागत नाही. मस्त अशी पूजा बिजा केली. त्यानंतर मी केला होता शाबूची खीर. आज कधी नाही तर नवऱ्याने माझ्या उपवास धरला होता. मस्त असं शाबूची खीर आणि झणझणी शाबू करून दिला. त्यांना तर नाश्त्याला दिलं होतं पण किचन वाट बघत होतं. एवढा सगळा पसारा पडला. मला आयुष्यातलं सगळं काय निघून जायचं बाया. ही भांडी कपडी आणि ही झाडझूड कधी निघायची काय माहिती मला. ही तर बाईच्या पाचवीलाच पुंजलेली काम आहेत. आणि वरतून काय बायका काय म्हणतात, घरी तर असतेस काय करतेस ग तोंडोरी करून. बाई ह्या बायकांना कोण सांगायचं. ही कामं करून करून पार माझ्या जीव जायची वेळ आली. पण हे कामं काय संपणार. मग काय किचन बिचन सगळं आवरलं. मला चला वरती जावं. वरती गेले कपडे काढायला, मरणाचं आभाळ होतं. कधीच वाटलं नव्हतं की आज एवढा मोठा पाऊस येईल. आणि गारा सहित ह्या पावसाला काय झालं होतं काय माहिती. मरणाचा पाऊस पडत होता आणि गारा बी पडत होत्या. म्हणलं चला चालू द्या पावसाचं काय नाही खरं. मग काय खाली आले पटापटा स्वयंपाक करायला घेतला. असा होता आजचा दिवस. फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.